नमस्कार मित्रांनो. ज्या युरोपला आपण थंड हवामान, बर्फ आणि सुंदर निसर्गासाठी आपण ओळखतो, तोच युरोप सध्या एका धगधगत्या भट्टीत बदलला आहे. होय, तुम्ही बरोबर ऐकलं. जून 2026 मध्ये युरोपने उष्णतेचे असे रौद्रूप पाहिले, की ज्याची कल्पनाही कोणी केली नव्हती. तापमान 45 अंशाच्या पार गेले आहे. नद्या सुकत आहेत आणि जंगलांना भीषण आग लागल्या आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अगदी सहज, सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत, की युरोपमध्ये अचानक ही परिस्थिती जी आहे ती का निर्माण झाली आणि याचे परिणाम किती भयानक आहेत. या व्हिडिओपर्यंत शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग पाहूयात कोणत्या देशात काय परिस्थिती आहे. बघा, स्पेनमध्ये पारा चक्क 45 अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. तर नेहमी थंड आणि आल्हाददायक हवामान असणाऱ्या फ्रान्समध्ये सुद्धा 43 अंश 8 अंश सेल्सिअस तापमानामुळे तिथल्या शाळा त्यांना बंद कराव्या लागलेल्या आहेत. आणि तिथं आता कालच बातमी आलेली आहे की 1,000च्या वर तिथे लोक मृत्युमुखी पडलेले आहेत. आणि तिथं 35च्या पुढचे जे आहेत, 65 वर्षापर्यंत जे काही वयोवृद्ध आहेत, लहान मुलं आहेत, यांचा बळी जास्त गेलेला आहे. त्याच्यानंतर जर्मनी असेल, झेक असेल, यासारख्या देशामध्ये सुद्धा इतिहासामधील सर्वोच्च असे तापमानाची नोंद झालेली आहे. एवढंच काय, तर युनायटेड किंगडम म्हणजे ब्रिटनमध्ये सुद्धा जिथं लोक उन्हासाठी तरसतात, तिथे 37 अंशापेक्षा जास्त तापमानामुळे प्रशासनाने आणीबाणीसारखी चेतावणी तिथे दिलेली आहे, की काय घराच्या बाहेर पडू नका, असं त्याने तिथे सांगितलेलं आहे. या उष्णतेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही केवळ दिवसाच नाही, तर रात्रीही तापमान 25 ते 29 अंशाच्या खाली येत नाही. म्हणजे किती तापमान वाढलेलं आहे तुम्हाला ते समजेल. आणि याला ते वैज्ञानिक काय म्हणतात, तर त्याला ट्रॉपिकल नाईट्स म्हणतात. म्हणजेच लोकांनी रात्रीही उष्णतेचा दिलासा मिळत नाही, पण त्याच्यामुळे ते घरातच राहतात. त्याला ट्रॉपिकल नाईट्स असं ओळखलं जातं. आणि आता प्रश्न पडतो की अचानक असं काय घडलं, की निसर्गाचा हा समतोल कसा बिघडला. शास्त्रज्ञांच्या मते यामागे दोन मुख्य कारणे आहेत. पहिले कारण आहे ते हीट डोम आहे. उत्तर आफ्रिकेकडून आलेली अत्यंत गरम हवा जी आहे ती युरोपच्या आकाशात एका जास्त दाबाच्या पट्ट्यामुळे अडकून पडली आहे. हा पट्टा एखाद्या मोठ्या झाकणासारखा काम करतोय, ज्यामुळे उष्णता बाहेर पडू शकत नाही आणि दिवसेंदिवस हवा अधिकच गरम होत होत चाललेली आहे. त्याच्यानंतर दुसरं कारण म्हणजे तुम्हाला माहितीच, हवामान बदल. जागतिक तापमानवाढीमुळे अशा भीषण लाटा येण्याची शक्यता आली आहे आणि ती 100 पटीने वाढली आहे. मानवाने निसर्गाची जी हानी केली आहे त्याचेच हे फळ आहे. तुम्हाला माहिती आहे, औद्योगिक क्रांती ती युरोपमधूनच सुरू झालेली आहे आणि त्याचं जे काय हवामानामध्ये बदल आहे. परंतु भारतासारख्या आणि आशिया देशामध्ये, चीन असेल, भारत असेल, अशा देशामध्ये जास्त तापमान, इकडल्या भागामध्ये आशियामध्ये तापमान जास्त असतं. परंतु युरोपमध्ये सगळे देशातून लोक जातात, कारण तिथलं निसर्गरम्य वातावरण बघून तिथे लोक जात असतात. परंतु तिथं आता काय, इतकं तापमान वाढलेलं आहे, त्याचे भयानक परिणाम लोकांना तिथं काय सहन करावे लागतात. मग या उष्णतेचे परिणाम केवळ घामाघूम होण्यापुरते मर्यादित नाहीत. नुसतं घाम येतोय असं आहे का, तर नाही, तर ते अत्यंत प्राणघातक आहेत आणि जीवितहानी सुद्धा आहेत. मी आता सांगितलं की तुम्हाला युरोपमध्ये 1300 बळी लोकांचे गेलेले आहेत उष्माघातामुळे, आणि ह्या उष्णतेमुळेच तिथे झालेला आहे. आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या प्राथमिक अहवाल सुद्धा आलेला आहे. आणि या उष्णतेमुळे मी आता सांगितलं 13पेक्षा लोकांना जास्त आपला जीव गमावला आहे. आणि याचा परिणाम दुसरा म्हणजे पायाभूत सुविधा, म्हणजेच इन्फ्रास्ट्रक्चर पूर्णपणे कोलमडलं आहे. प्रचंड उष्णतेमुळे रेल्वेचे लोखंडी रूळ सुद्धा वाकले आहेत. बघा म्हणजे किती, ज्यामुळे रेल्वे वाहतूक ठप्प झाली. प्रत्येकाने एकाच वेळी एअर कंडिशन सुरू केल्यामुळे वीज ग्रीडवर ताण येऊन अनेक शहरामध्ये तासन तास वीज जी आहे ती गायब होत आहे. त्याचा परिणाम फ्रान्स, स्पेनमध्ये जंगलांना लागलेल्या भीषण आगीमुळे सुद्धा हजारो लोकांना आपल्या घरी सोडून सुरक्षित स्थळी जावं लागत आहे. म्हणजे मित्रांनो, बघा म्हणजे आपण युरोपला जातो आणि युरोपमध्ये सुद्धा काय किती परिणाम उष्णतेचे आहेत. आणि हे मानवाला एक इशारा आहे की काय, पृथ्वीमधला कोणताच कोपरा आता सुरक्षित नाही. जर तर आपण निसर्गालाच जर आपण हानी पोहोचलो, तर निसर्ग आपल्याला नक्की 100% त्याला हानी पोहोचवणार आहे. म्हणून मानवाने आताच जागं होणं गरजेचं आहे. मग युरोपमध्ये ही परिस्थिती आपल्या सर्वांसाठी एक मोठी धोक्याची घंटा आहे. याला खरं हवामान बदल किंवा ग्लोबल वॉर्मिंग हा केवळ पुस्तकात वाचायचा विषय राहिलेला नाही आता, तर तो आपल्या दारात येऊन ठेपलेला आहे. आपण पर्यावरण हा विषय भारतामध्ये तर आहेच, आणि तो जे विषय आहे तो आता आपण अभ्यासणं गरजेचं आहे आणि त्याच्यावर कृती करणं गरजेचं आहे. जर आपण आजच पृथ्वीचे तापमान कमी करण्यासाठी, निसर्गाचे रक्षण करण्यासाठी ठोस पावले उचलली नाहीत, तर येणारा काळ संपूर्ण मानवजातीसाठी अत्यंत कठीण असेल. तुम्हाला काय वाटते? या वाढत्या जागतिक तापमानावर काय उपाययोजना केल्या पाहिजेत? कमेंट करून नक्की सांगा. महत्त्वाची जर माहिती वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा
आणि काही जरी तुमचे असेल तर हा व्हिडिओ कसे नक्की वाटला असं कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि धन्यवाद.